परमेश्वराचा शब्द आज आपल्याला एक गर्जना करत आहे। परमेश्वराचा शब्द आज आपल्याला एक चांगला निर्णय घेण्यासाठी आमंत्रित करीत आहे। आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये बोध करताना म्हणतो की आपलं ख्रिस्ती जीवन कसं असायला पाहिजे। आपण जेव्हा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा स्वीकारतो तेव्हा जणू काही आपण ख्रिस्त परिधान करतो आणि तो ख्रिस्त आपल्यामध्ये जगला पाहिजे, वाढला पाहिजे आणि त्या ख्रिस्ताची आपण साक्ष द्यायला पाहिजे। शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त याच प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी जो ख्रिस्त आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या ख्रिस्ताचे सत्कृत्य करण्यासाठी आमंत्रित करीत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला काय स्थान आहे। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ख्रिस्ताला प्राधान्य देतो का? ख्रिस्त सर्वप्रथम आहे का? ख्रिस्त आपल्या जीवनाचा जणू काही पाया आणि पाठीचा कणा आहे का? की ख्रिस्त आपल्यासाठी आणखीन कोणीतरी आहे? प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की जोपर्यंत ख्रिस्त हा प्रथम होत नाही, ख्रिस्त हा मूलभूत होत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ती श्रद्धा जगत नाही किंवा त्या ख्रिस्ती श्रद्धेची साक्ष देत नाही। आणि म्हणून तशा प्रकारची श्रद्धा जगण्यासाठी, तशा प्रकारची साक्ष देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की आपले घरचे, आपले आईवडील, आपले नातेवाईक, आपले भावंडे, आपले सगळी संपत्ती, धनदौलत हे सगळ्या दुय्यम आहेत। प्रथम ख्रिस्त। आणि जेव्हा आपण प्रथम ख्रिस्त संबोधतो तेव्हा निश्चितच आपल्याला परमेश्वराच्या कृपेचा आणि दयेचा अनुभव येतो आणि त्यासाठी आपण मोठमोठी कृत्य करावीत असे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देत नाही किंवा तशी शिकवण देत नाही। प्रभू म्हणतो की छोट्या छोट्या गोष्टीद्वारे देखील आपण परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेऊ शकतो आणि त्यासाठी उदाहरण देताना प्रभू अगदी आपल्या दैनंदिन जीवनातील साधं उदाहरण निवडतो। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला, तहानलेल्या व्यक्तीला, गरजेमध्ये असलेल्या व्यक्तीला एक पाण्याचा प्याला देतो आणि त्याची तहान भागवतो, ही छोटी कृत्य प्रभू म्हणतो ती परमेश्वराची कृपा अनुभवण्यासाठी आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकते। आणि त्याचं सुंदर उदाहरण आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। संदेष्टा अलिशा ह्याच्यासाठी त्या बाईने, त्या सुनानीत बाईने एक आदरातिथ्य केलं आणि तिचा जो सगळा आदरातिथ्य पाहून तिने ज्याप्रमाणे त्याची सेवा केली आणि त्याला चांगल्या प्रकारे राहता यावं म्हणून त्याच्यासाठी जी खोली तयार केली, या तिच्या प्रेम आणि आदरभावामुळे संदेष्टा परमेश्वराकडे तिच्यासाठी प्रार्थना करतो आणि परमेश्वराची कृपा त्या कुटुंबावर येते आणि त्या कुटुंबाला पुत्ररत्न जणू काही प्राप्त होतो। त्या बाईच्या ध्यानीमनीही नव्हतं की हा पवित्र माणूस, ह्याच्यासाठी जर मी काही केलं, त्याची जर मी सेवा केली तर मला परमेश्वर इतक्या चांगल्यारीत्या आशीर्वादित करील। परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्याप्रमाणे आपली छोटी छोटी चांगली कृत्य ही निश्चितच परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरू शकतात आणि त्याचंच हे सुंदर असं उदाहरण आहे। आणि ते उदाहरण जगण्यासाठी, ते कृत्य करण्यासाठी जणू काही परमेश्वराचा शब्द आज आपल्याला निर्णय घेण्यासाठी आमंत्रित करीत आहे। आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे की आपल्याला छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी कशा करता येतील। आजारांना दिलेली भेट म्हणा किंवा एखाद्या गरिबाला, भुकेलेला असलेला दिलेलं अन्न म्हणा किंवा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला केलेली शैक्षणिक मदत म्हणा किंवा कोणी अडीअडचणीमध्ये असताना त्याला दिलेला मदतीचा हात म्हणा, या आपल्या छोट्या छोट्या सेवाकृत्याद्वारे आपण निश्चितच आपला जो आदरभाव आहे, म्हणजेच श्रद्धेचा
कृतीमध्ये उतरण्याची जी आपल्याला संधी आहे त्याचा जर आपण चांगला वापर केला तर निश्चित परमेश्वर आपल्याला अनेक प्रकारे आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परमेश्वराचा शब्द आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपली श्रद्धा जगण्यासाठी आणि आपल्या श्रद्धेची साक्ष देण्यासाठी आमंत्रित करीत आहे. प्रभूचा हा शब्द आपल्याला निर्णय घेण्यासाठी सांगत आहे की आपल्या श्रद्धेला आपण कृतीची जोड दिली पाहिजे. आणि जेव्हा आपण आपल्या श्रद्धेला कृतीची जोड देतो, सत्कृत्य करतो, तेव्हा जो ख्रिस्त बाप्तिस्माद्वारे आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या ख्रिस्तामध्ये आपण जीवन जगतो. तो ख्रिस्त आपल्याद्वारे वाढतो आणि त्या ख्रिस्ताची सुवार्ता आपण घोषित करतो आणि तोच ख्रिस्त आपल्याला अनेक प्रकारे आशीर्वादित करील असं संत पौल देखील आपल्याला दुसऱ्या वाचनामध्ये सांगत आहे. आज परमेश्वराच्या शब्दाच्याद्वारे आपल्याला ख्रिस्ती श्रद्धेमध्ये दृढ होण्यासाठी आणि ख्रिस्ती श्रद्धेची साक्ष देण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती लाभावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये ख्रिस्त वाढावा आणि ख्रिस्ती सत्कृत्य वाढावीत म्हणून विशेष प्रार्थना करूया. आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्वांचं आपण चांगल्या प्रकारे आगत स्वागत करावं, त्यांचा आदर करावा, त्यांना मान सन्मान करावं म्हणून आपण प्रार्थना करूया, प्रयत्न करूया. आणि हीच चांगली कृत्य आपल्या आजूबाजूला देखील घडावीत म्हणून आपण प्रयत्न करूया. त्यासाठी ख्रिस्ती श्रद्धा आपल्याला नक्कीच प्रेरणा आणि शक्ती देईल. परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण सत्कृत्य करावीत म्हणून विशेष प्रार्थना करूया.